विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पुणे महापालिकेच्या कामांसह त्या कामांच्या दर्जावर सुद्धा विरोधक आक्रमक झालेत. विरोधकांचा सत्तेतील शिंदेंचे शिवसेनेचेही पदाधिकारी पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या कारभारावर टीका करू लागलेत. पाहुयात यावरचा एक रिपोर्ट. पुण्यातील रस्त्यांच्या निकृष्ट कामावरून फक्त विरोधकच नाहीत तर सत्तेतील शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक होत आरोप करू लागले. काल पुण्यातल्या मुंढव्यात रस्ता खचून ट्रकचं जवळपास अर्ध चाक खड्ड्यात सामावलं आणि त्यानंतर दाभाडेत रस्ता चक्क खालूनच पाणी येऊन 2 भागांमध्ये विभागला गेला. 2 दिवसांच्या पावसातच रस्त्यांची अशी बिकट स्थिती झाल्यानं कामाचा दर्जा आणि भ्रष्टाचारावरून आरोप होऊ लागले. यंत्रणेला लोकांच्या जीवांची पर्वा आहे की नाही यावरून सोशल मीडियातही संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. रोहित पवारांनी या दोन्ही घटनांवर टीका करताना पुण्यातल्या तळेगावमध्ये चक्क रस्त्याची डिलिव्हरी होऊन विकास जन्माला आला. जन्मल्याबरोबर विकास इतका वेगानं धावायला लागला की धावता धावता मग मुंढवा भागात तो असा खड्ड्यात पडला. हेच आहे महाराष्ट्रातील विकासाचं मॉडेल असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली. पुण्यात नेमकं चाललंय काय यावरूनही लोक सत्ताधाऱ्यांना प्रश्न करू लागले. एकीकडे भर पावसात ठेकेदारांची बिलं निघण्यासाठी महापालिकेकडून टँकरद्वारे दुभाजकांवरच्या झाडांना पाणी दिलं जात असल्याचा आरोप होतो. तर परवा समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये 2 दिवसांपासून पाऊस होत असतानाही पुण्याच्या कोथरूडमध्ये टँकरनं झाडांना पाणी घातलं गेलं आणि दुसरीकडे दाभाडेमधले रस्ते असे खालूनच खचू लागले. आज पुणे शहरामध्ये मुंढवा परिसरामध्ये त्या ठिकाणी 4 दिवसापूर्वी मुख्य रस्ता त्या ठिकाणी डांबरीकरण केला असताना आज पावसामध्ये कमरे एवढा खड्डा त्या ठिकाणी पडला आणि त्याच्यामध्ये टेम्पो खचला. ठेकेदार फक्त पैशासाठी काम करतय का, अधिकारी याच्यात काय भ्रष्टाचार करतय का, ह्याची सकल चौकशी ती पुणे महापालिका आयुक्तांनी या ठिकाणी केली पाहिजे. अन्यथा 2 ते 3 दिवसामध्ये शिवसेना तीव्र आंदोलन पुणे महानगरपालिकेच्या दालनामध्ये करणार आहे. त्यासाठी आयुक्तांनी त्या ठिकाणी संबंधित अधिकारी असन किंवा ठेकेदार असन त्याच्यावर कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी करण्यात यावी. प्रदीप कापसे, TV9 मराठी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.